करीतो जय जयकार, करीतो जय जयकार, प्रभुचे गातो आजची मिसा सर्व आजारी लोकांच्या बरेपणासाठी ख्रिस्तवासी सेलेस्तीन पेरेरा यांच्या प्रेमस्मरणार्थ, करोनामुळे मरण पावलेल्या भाविकासाठी, लोकांसाठी व शुद्धीस्थानांतील आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, आज नवेनाचा तिसरा दिवस. पवित्र मरियेच्या जीवनावरती, तिच्या जीवनातील काही घटनावरती या नवेनाच्या काळामध्ये आपण मननचिंतन करीत आहोत. कालच्या दिवशी दूताचा मरियेला संदेश याच्यावर चिंतन केलं. आज आपण पवित्र मरिया एलिझाबेथला भेट देते आणि अभिवादन करते याच्यावर चिंतन करीत आहोत. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला नमूद केलेलं आहे, परमेश्वराचा आत्मा हा श्रद्धेचा आत्मा प्रभू ख्रिस्त देवपित्याच्या मदतीनं जे अशुद्ध आहे, जे अमंगल आहे, जे माणसाला भेडसावत असते ते शुद्ध करण्यासाठी त्याच्यावर पावित्र्याची फुंकर घालण्यासाठी पुढे सरसावतो. आपल्याला देखील या मोतमावळीच्या नवेनाच्या काळामध्ये चांगलं करण्यासाठी आपल्याला प्रभू परमेश्वराने कृपादानं द्यावीत आणि पवित्र मरियेचं अनुकरण करण्यासाठी आपण नेहमी तयार असावं म्हणून या बलिदानामध्ये प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतःकरणानं क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, सर्व चांगुलपणाच्या उगमा, आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी प्रेमभावना निर्माण कर. आमची श्रद्धा वाढव
तुझी कृपा आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेल्या वरदानाने तू आम्हापाशी कायम राहा. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आत्मा हा सर्व गोष्टींचा आणि देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टीबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. जो आध्यात्मिक वृत्तीचा आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे? आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. तो मंद क्रोध आणि अति दयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याच्या सर्व कृत्यांवर आहे. प्रतिसाद. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करतात, ह्यासाठी की तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर ही मानवजातीला कळावी. प्रतिसाद. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. प्रभू आपल्या वचनाला जागतो. त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो आणि वाकलेल्या सर्वांना उभे करतो. प्रतिसाद. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला चालव. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू गालिलेयांतील कफरनाम गावी खाली आला असता तो सब्बात दिवशी त्यांना शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्यांचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध आत्म्याच्या
भूताच्या आत्म्याने पछाडलेल्या कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, अरे येशू नाझरेतकर, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस का? तू कोण आहे हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र पुरुष तो. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प राहा आणि त्याच्यानं तू निघ. मग भूत त्या मनुष्याला त्याच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाली. तेव्हा सर्वजण विस्मयित होऊन एकमेकांना म्हणू लागले, काय हे बोलणे? या अधिकारानं आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात. नंतर त्याच्याविषयीची खाती चहूकडील परदेशात पसरली. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधुभगिनींनो, गेल्या काही नवीनाच्या काळामध्ये पोप फ्रान्सिस यांनी जी परिपत्रकं पाठवलेली होती क्रमानुसार, त्याच्यावर आपण मननचिंतन केलं. लावदाते सी पर्यावरणावरती आणि पर्यावरणावरती मननचिंतन करत असताना त्याच्यामध्ये मोत माऊली म्हणजे पवित्र मरिया कशी इन्व्हॉल्व झालेली होती किंवा तिनं आपल्याला कसं मननचिंतन करण्यासाठी कृपावंत केलं. अमोरी लेटिसिया म्हणजे पवित्र मरिया सर्व कुटुंबाची राणी याच्यावर चिंतन केलं. नंतर आपण ख्रिस्तूस विविध म्हणजे ख्रिस्त जिवंत आहे याच्यावरती मननचिंतन केलेलं आहे. या नोव्हेनाच्या काळामध्ये आपण पवित्र मरियेच्या ठराविक प्रमुख काही घटना आहेत त्याच्यावर चिंतन करत आहोत. कालच्या दिवशी दूताने मरियेला संदेश दिला, निरोप दिला, याच्यावर मननचिंतन केलं. आज लूकच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 39 ते 56 याच्यामध्ये जो पवित्र मरिया अलिशबेला भेट देते आणि अभिवादन करते त्याच्यावर आपण चिंतन करीत आहोत. प्रिय बंधुभगिनींनो, आपल्या प्रत्येकाला जगाचा नाही तर देवाकडून आत्मा लाभलेला आहे. बाप्तिस्माद्वारे आपल्याला श्रद्धा लाभलेली आहे. त्या श्रद्धेनं प्रेरित होऊन आपण त्याच्यावर चिंतन करीत आहोत. एखादा माणूस आपल्या देशाचा गुप्तहेर खात्यात रुजू झाला म्हणजे त्याने कर्तव्य जबाबदारीनं पार पाडावं म्हणून त्याला पुरेसं शिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणामध्ये अनेक प्रकारचे विषय त्याला हाताळण्याची संधी दिली जाते. एक असा विषय असतो नकली नोटा ओळखणं. त्याला खऱ्या अर्थानं चलनी नोटा याचा पुरेसा अभ्यास करायला देतात. आपल्याला वाटतं नकली नोटांचा किंवा खोट्या नोटांचा अभ्यास करण्यासाठी देत असतील. खऱ्या नोटांचा बारकाईने अभ्यास केल्यामुळे नकली किंवा खोटी नोट समोर आली की त्यांतील भेद ओळखून ती बाजूला करणं हे त्याचं कार्य असते. आपण ख्रिस्ती लोकांनी सुद्धा एक धडा शिकायला हवं. आपल्याला जर वाईटाला जिंकायचं असेल तर चांगल्याचा अभ्यास करायला हवा.
वाईटाचा अभ्यास करून आपल्याला वाईटाला जिंकता येणार नाही. चांगल्याचाच अभ्यास करून आपल्याला वाईटाला जिंकता येतं. पवित्र मरियेला देवदूताने निरोप सांगितला की तू देवाची माता होणार आहे. तिच्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी होत्या, आहेत आणि असणार आहेत. त्याला उफाळी आली आणि चटकन तिने चांगल्या गोष्टीला होकार दिला. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत घडून येवो. तिच्या उदरामध्ये बाळाने उडी घेतली आणि ज्या वेळेला तिला पवित्र आत्म्याने कळलं की तिची बहीण माऊस बहीण अलिशिबा हिला माझ्या मदतीची गरज आहे, तेव्हा ती त्वरेने डोंगराळ प्रदेशांतून तिच्या घरी जाते. तिला भेटते, तिची निस्वार्थीपणे सेवा करते. पवित्र मरियेला पाहून अलिशेबेच्या उदरांतील बालकाने उल्हासाने उडी मारली आणि पवित्र मरिया हिनं आनंदाने उद्गार काढले, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून. प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र मरियेची भेट तिच्यासाठी खूप मोलाची होती, महत्त्वाची होती, कारण तिच्या उदरांतील बालकाने उल्हासाने हालचाल केली. आपण देखील ह्या लॉकडाऊनमध्ये एकमेकांच्या घरी जाऊ शकत नाही, भेटी देऊ शकत नाहीत, परंतु आपल्या प्रार्थनेद्वारे, आपल्या सत्कृत्याद्वारे आपल्या आजूबाजूला ज्या बऱ्याच माऊस बहिणी आहेत, अलिशिबा आहेत, गरजवंत स्त्रिया आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली, त्यांच्यासाठी आपण मदत केली तर त्याचं फळ आपल्याला निश्चित या जगामध्ये आणि स्वर्गराज्यात प्राप्त होणार आहे. पवित्र मरियेप्रमाणे निस्वार्थीपणे इतरांना भेट देऊन त्यांच्या गरजामध्ये सहभागी होऊन आपण धीर देऊ. इतरांवर आपुलकीने आपण चौकशी करू, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं ख्रिस्ती जीवन जगत असू आणि जगण्यासाठी परमेश्वर आपल्यामध्ये पवित्र आत्मा घालत असतो. असं म्हटलं जातं, मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम असतो. या दोन्ही गोष्टी जर आपण टाळल्या तर आपल्याला एक चांगला माणूस किंवा चांगली व्यक्ती म्हणून लोकप्रिय होण्यास वेळ लागणार नाही. पवित्र मरियेनं आपल्या जीवनातील अहंकारपणा, गर्व, घमेट याला प्राधान्य दिलं नाही, तर नम्रता, लीनता, सौम्यता, दयाळूपणा, सेवाभाव वृत्ती अशा अनेक गुणांना तिने वाव दिला. प्रिय बंधुभगिनींनो, लूकच्या शुभवर्तमानामध्ये अलिशेबेची, पवित्र मरियेची अलिशेबेला भेट आणि तिचं अभिवादन हे जर आपण लूकच्या पहिल्या अध्यायामध्ये ओवी 39 ते 56 वाचून त्याच्यावर मनन चिंतन केलं तर आपल्याला देखील पवित्र मरिया आणि अलिशेबत यांची जी भेट झालेली आहे त्याचा अनुभव इतरांना देण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आहे का माझी तयारी याच्यावर चिंतन करून त्याला कृतीची जोड देण्यासाठी? कारण आपल्या प्रत्येकाला या जगातला आत्मा नाही तर देवाचा आत्मा लाभलेला आहे, जो श्रद्धेचा आत्मा आहे. अलिशेबेप्रमाणे
आपल्याला देखील म्हणता आला पाहिजे की सर्व स्त्रियामध्ये तू धन्य मरिया. आज मोतमावलीच्या तिसऱ्या दिवशी आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. जे गरजवंत आहेत त्यांना आपल्या सेवेचे हात आपल्या प्रार्थनेद्वारे, आपल्या आर्थिक मदतीद्वारे, आपल्या सेवेद्वारे भेटीस जाण्यासाठी आणि चांगलं अभिवादन करण्यासाठी. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आपल्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळवण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेचे प्रमुख पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना परमेश्वराच्या कृपेचे पाठबळ सतत लाभावे म्हणून आपण मोतमावलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे. हा सद्गुण आपल्यामध्ये यावा. त्याद्वारे आपल्या कुटुंबात व गाव परिवारात शांती, प्रेम, बंधुत्व वाढीस लागावे म्हणून आपण मोतमावलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरियेने एलिझाबेथला तिच्या अडचणीच्या काळात भेट दिली. आपल्याला करोना काळात गरजवंतांची सेवा करण्याची सद्बुद्धी लाभावी म्हणून आपण मोतमावलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. या लॉकडाऊनच्या काळात बंद झालेले नोकरी व्यवसाय सुरू व्हावेत. मृत भाविकांच्या कुटुंबियांचे सांत्वन व्हावे म्हणून आपण मोतमावलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू मोतमावलीच्या मध्यस्थीने पूर्ण व्हावेत म्हणून आपण मूक प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधुभगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझं तारणकार्य पूर्ण कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलं. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलं. परंतु
दयाभावनेमुळे आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलंस. त्याच्याद्वारे स्वर्गांतील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात मधुर सूर मिसळून आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आशीर्वाद या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, पुन्हा तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर आणि तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा गौसन्मान
तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचं राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकरांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यदानाची कृपा कर. तू नित्य जी असून सदा स्वर्ग राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभो, तुझी भक्ती करणाऱ्यांना तू दाखवलेलं प्रेम किती महान आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, जीवनाच्या भाकरीनं तू आम्हाला नवजीवन देतो. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव, आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू.
पवित्र मरियेच्या जन्मदिन नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वर आमच्या स्वर्गांतील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगलपाठ उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजाऱ्यांना आरोग्य लाभावं, दुःखितांचं सांत्वन व्हावं, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. इथं आपली विनंती सांगावी. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गात वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा,
सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.